पुढी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसली सिंहासणी आल्या या चका पुरे धणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, 4 मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, सर्वांचं श्रद्धास्थान बिरोबा भगवंताच्या कृपाशीर्वादानं आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये शनैश्वर भगवान, कालभैरव भगवान, कालिका माता आणि अन्नपूर्णा माता या मूर्ती प्राण प्रतिष्ठेप्रित्यर्थ घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रीकांत महाराज यांनी दिलेलं निमंत्रण, अधूनमधून लाटे सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष लाटे काळे या सर्वांनी करून दिलेलं स्मरण, बऱ्याच वर्षानंतर चिंचोलीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य राम महाराज, तांबे महाराज, दोन्ही मृदंग वादकांना नमस्कार. बरीचशी महाराज मंडळी, भोसले महाराज, पठारे महाराज, गागरे महाराज, जाधव महाराज, लोंढे महाराज, अजून बरेचसे महाराज, माझ्यासोबत आलेले 1-2 महाराज, विनेकरी महाराज, हार्मोनियम वादक, पाठीमागे असलेले छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, सक्के भाऊ दोघही चोपदार, त्यांनाही नमस्कार. ठीक आहे. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, खंडाळ्याहून आलेले अण्णासाहेब आणि सर्व खंडाळ्याचे ग्रामस्थ, अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं बघा. रामबुवा, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं चिंचोलीकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. बरं का इलक पाटील? सुंदर मंडप, मंडपात पाऊल टाकला, तिथे कमानीतून प्रवेश केला की असं वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत. इतका सुंदर मंडप. ज्याचा मंडप आहे त्यालाही धन्यवाद, टाकून घेतला म्हणून ग्रामस्थांना धन्यवाद. 1 नंबर साऊंड सिस्टीम, घाबरू नको. शूटिंग वाले, पत्रकार, वृंदावनवाली मावशी, अजूनही काही महाराज असेल, सर्वांची नावं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेम भाव आहे. सर्व पत्रकार मंडळी, अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. सुंदर का झालं याचं कारण आहे, हेवे दावे, पक्ष, गट, तट, भांडणं सगळे विसरून या ग्रामदैवतासाठी अख्खं गाव एका मायेची लेकरहून एकत्रित आलं, म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा. अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. हा जीवनामधला अविस्मरणीय प्रसंग बरं का अण्णासाहेब. ह्या घटना पुन्हा पुन्हा घडत नसतात, हा इतिहास आहे. पाहुणे आले का? ठीक आहे, इतिहास आहे. कितीही करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा,
तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण इथून पुढे चिंचोलीच्या किती पिढ्या जातील आणि त्या मंदिरात डोकं टेकवताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची मोरे कीर्ती मागे. उत्तमाची मोरे मागे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. राधे राधे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सरे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सूरत से कीरत बड़ी बिनपंख उड़ जाए. सूरत तो जाती रही कीरत कबुना जाए. सूरत से कीरत बड़ी बिनपंख उड़ जाए. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही घ्यायचे इलक साहेब. बडोदा आणि सूरत हे 3.5 हाताच्या शरीराला सूरत म्हणतात. सूरत से कीरत बडी बिनपंख उड़ जाए. जर सूरत चिंचोलीहून न्यायची असेल नगरला, काळ्या पिवळ्या जीपवाला 70 रुपये मागतं. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात ठेवा. त्याला वाहन बिनपंख उड जाय. पुन्हा सूरत तो जाती रही, हे चाललेलं आहे. अतिपरिचयामुळे आपल्या लक्षात येत नाही कालचं शरीर आज नाही. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणा प्रति म्हणून यया ते म्हणती अश्वत्थगा. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणतंय का? आजोबा कायम घाईतच असतं बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा कोलारला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला, त्याला चहा कोणी देत नाही. हे नासत जाय. सूरत तो जाती रही चाललंय, पण किरत कबू ना जाय. हे चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. आणि म्हणून या मंदिर निर्मितीच्या आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या संबंधाने हयात असणारी पिढी अमर झाली, अमर, हे लक्षात ठेवा. कमी अधिक असेल त्याही वेळेला भगवान श्रीकृष्णजीच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी एकट्या कृष्णानं गोवर्धन उचलला नाही. आपले सगळे गोपाळ गोळा केले. काठ्या गोंगड्यावाले, साधे भोळे, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या लावा. घामाघूम होईपर्यंत गोपाळांनी काठ्या लावल्या आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन. तसं चिंचोलीतला अण्णासाहेब कोणी गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, झोपडपट्टीत राहत असेल, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, मळकटलं पागोट, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये मंदिराला दिले असेल, त्याला चिंचोलीचा गोपाळ समजा. ज्यानं मोठी देणगी दिली असेल देवळाला, त्याला श्रीकृष्ण समजा. गोपाळ आणि श्रीकृष्ण चिंचोलीचे एकत्रित आले आणि म्हणून तो आजचा दिवस उजळला. धरली जी होते चित्ती आणि तेची डोळा दिसती. ज्या गोष्टीचा संकल्प केलेला असतो आणि तो संकल्प जेव्हा सिद्धीस जातो, तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही. तो दिवस आजचा आहे. आले आवडीसी फळ, आले आवडीसी फळ, आले आवडीसी फळ, आले आवडीसी झाले कारण सकळे, झाले कारण सकळे, झाले कारण सकळे, झाले कारण सकळे.
कारण सकळ संकल्प सिद्धीच गेला तो दिवस आज उजाडला आणि म्हणून हा आनंदाचा सोहळा आहे. मानव जन्म मिळाला बरं का संतोषराव, ते पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. अनेक साधन, पण माणसाची सवय अण्णासाहेब सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. ते अण्णासाहेबाचा जन्म गेला त्याच्यात म्हणून सांगतो. म्हैस म्हैस मस्त खरंय का नाही? पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे आणि कटकट कायमची संपली पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे, फळही मोठं पाहिजे. अनेक साधनाचं काठिण्य आपल्या लक्षात आणून देतो. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. या 3 मार्गाचा विचार करा तर ते काठिण्य आहे. ज्ञान मार्गाचा विचार करताना ज्याने या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. कसं वाटतंय तुम्हाला? अरे ऐकताना असं वाटतं तर प्रक्रिया कशी? या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा 2 दोष निवृत्त केले, मल आणि विक्षेप. आता फक्त आवरण दोष आहे बरं का काशीनाथ पाटील, आणि त्या निवृत्तीसाठी साधन चतुष्टय संपन्न आहे. हे नसेल पटत तर तुमच्या भाषेत सांगतो. पंगत होती, 25 माणसं VIP जेवायला आले, गुलाबजाम, लोणकडी तुपातली जिलेबी होती. नसली तर होऊन जाईल तयार तुमचं कीर्तन संपेपर्यंत. आणि सगळे बिगर डायबेटीजचे असल्यामुळे एकाएकानं 40, 42, 45 जिलेब्या दाबल्या. भाताला हात लावला नाही. मी तिथं समजून सांगतो. नंतर पानाचे विडे आले, हे लोडाला टेकून बसलं. याचा एकाचा चेहरा उतरलेला. शेजारचा म्हणतो, का रे तोंड उतरलं? अरे तोंड का उतरलं? आणले का माझ्या शेजारी जेवला, 42 जिलेब्या दाबल्या, तोंड कसं उतरलं? म्हणला 42 जिलेब्या खाल्ल्या भाऊ, पण 2000ला 1 पडली. बिल घेतलं का रे मालकानं? नाही. मग हौदात गेलो ना हात धुवायला, ते बोट चिकट आले तुपानं, अंगठी पडली नि 1 तोळ्याची. हिशोब तुम्हीच करा. 85,000 रुपये, 10 ग्राम. 2000ला 1 पडली जिलेबी, 42. अरे काय सांगतो? अरे शपथ. चाल 10-5 लोक तिथं नेलं त्याला, याच हौदात पडली. अरे मग दिसत का नाही? 3 दोष आहे. 12 फूट पाणी आहे, हा आवरण दोष. पाणी हालतय, हा विक्षेप दोष. आणि पाणी गढूळ आहे, हा मल दोष. मल, विक्षेप आणि आवरण. आणि तो शपथ घेऊन सांगतो, अंगठी पडली, अंगठी पडली. एकानं तुरटी आणली, तुरटी टाकली, 15-20 मिनिटात पाणी स्वच्छ झालं. अंगठी पण अस्पष्ट ज्ञान, म्हणले पिवळं पिवळं काहीतरी आहे वो. स्पष्ट ज्ञान का नाही? विक्षेप दोष आहे. ते पोर खेळतं ते बाजूला घ्या, कोणाचं असेल ते. तुम्हाला ग्रामस्थ नाही सांगणार, मला काही उभं राहायचं काही तर निवडणुकीला, ते घ्या आतमध्ये घ्या. ते लेकरू लाडाचं असेल तर बंगल्यावर घेऊन जा खेळायला. विठ्ठल विठ्ठल पाणी स्वच्छ झालं, मल दोष गेला. पण अंगठीचं ज्ञान स्पष्ट नाही का पाणी हालतंय, याला विक्षेप दोष म्हणतात. खिडकीतनं वारा येत होता, ती खिडकी बंद केली, वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं. 2 दोष संपले. गढूळपणा गेला म्हणजे मलदोष गेला, आणि पाणी हालायचं थांबलं म्हणजे विक्षेप गेला. तरी अंगठी प्राप्त होत नाही का? आवरण दोष आहे. 12 फूट पाणी आहे. मग खालचा कॉक रिकामा केला आणि सगळं पाणी 1 तासाने हौद रिकामा झाला. मग अंगठी हाताला आली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप
या 2 दोषाची निवृत्ती केली आणि आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे हाही मार्ग सर्वसामान्याला न पेलवणारा आहे. योग मार्गाचा विचार करा तर याच्याही पेक्षा कठीण आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. कूट पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. कूट पीडन वायुचे तोडणे करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षुदंग. द्वारे निरोधुण नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाची या वाटा जे निघाले का सुभटाता या दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. लोहाचे चणे जई बोचरिया पडते खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात. बोचर म्हातार ज्याला एकही दात नाही त्याला श्रीखंड चावत नाही. ते पिकलेली केळी खलबत्त्यात कुटून खातं. त्याला जर म्हटलं लोखंडाचे हरभरे खात जा तालमीत जात जा पैलवान होईल का मरल. लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. म्हणजे योग मार्ग दुस्तर आहे. कर्म मार्गाचा विचार करा तर सूक्ष्म आहे. कर्म ज्ञान योग मग राहता राहिला तो भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती मार्ग सोपा आहे पण तुम्हाला इच्छित असणारं फळ प्राप्त करून द्यायची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तुम्हाला पुन्हा जन्म मरण ही भानगड चुकवायची ना मग या मार्गाचं फळ आहे ते. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते. भक्ती पंथ बहु सुपार. पुण्य नाग मेरा पापा. येणे जाणे खेपा येण्याची एकी खंडेती. येणे जाणे खेपा येण्याची एकी खंडेती. येणे जाणे खेपा. पुढं या महाराज लक्ष आहे माझं. पुढे या. खंडाळ्याच्या आवडीचे महाराज आले. या इकडे या. असं या गावचे जावं आहे म्हणतात तरी पण त्याचा स्वभाव जाईना. असं आहे का. तरी म्हटलं एवढं वेल्डिंग कसं झालं. विठ्ठल भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा येण्याची आहे की खंडिती. भक्ती मार्ग पण भक्तीसाठी अण्णासाहेब गरज आहे ती सगुण साकाराची. कारण साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नसतो. समान सत्ता पाहिजे. कल्पना करा एखाद्या माणसाला झोपतनं जाग आल्या पाणी प्यायची सवय असली की ते तयारीने झोपतं. स्टूलवर तांब्यात तांब्यात पाणी त्याच्यावर फुलपात्र झाकलं झोपला. झोपेत स्वप्न पडलं स्वप्नात लागली तहान. अख्खा राहुरी तालुका फिरत होता. पाणी पाजा मरतो. लांब आहे का पाणी. अरे उशाकले स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे मग का फिरतं तालुकाभर. सत्ता भेद आहे. तहान स्वप्नातली आहे
पाणी जागृतीतलं आहे. समान सत्ता पाहिजे. याची तहान केव्हा जाईल? ते स्वप्नातच फिरत फिरत चिंचोलीला आलं पाहिजे. त्याला स्वप्नात एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे. त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे आणि हे गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं. माऊली दृष्टांत देतात, स्वप्नीची या घाया वखद चैवची धनंजया. स्वप्नामध्ये बरळत होतं, मेलो वाचवा, मेलो वाचवा, चाकूचे वार झाले, रक्तबंबाळ झालो, वाचवा. ज्ञानोबा राय, हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? माऊली म्हणले, पेशंट कुठला आहे? स्वप्नातला आहे, दवाखान्यात नेऊ नका. दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या, जाग झालं का बिना औषधाचं दुरुस्त. स्वप्नेची या गायाळा वखद चेवची धनंजया. साधक बाधक व्यवहारासाठी समान सत्ता पाहिजे. पाणी स्वप्नातलं तर तहान स्वप्नातली जाईल. जागृतीतली तहान असेल तर उशाकडचं पाणी पाहिजे. म्हणून तर रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि प्रभू पारमार्थिक सत्तेत, पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं. म्हणजे निर्गुण निराकाराला सगुण साकार व्हावं लागलं. विठ्ठल नाही तर त्याचं वर्णन करताना काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच जेथ नाही. कबीर महाराज आणि दादू पिंजारी, बरं का काशीनाथ पाटील, दादू ही सगुण उपासक आणि कबीरजी निर्गुण उपासक. एकदा कबीरजी म्हणा, चलो दादू. दादू बोले, महाराज मैं प्रभु के पैर दबा रहा हूं. पैर दबा रहा हूं म्हटल्यावर कबीरजी रागावले. पैर प्रभु के? और दादू भड़वा क्या चुरावे, उसको हाथ ना पाव. कबीराचे उद्गार आहे. अरे कोणाचे पाय दाबतो? त्याला हातही नाही आणि पाय नाही. तो कसा आहे? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. हे निर्गुण निराकार. सिंहासनावर बसण्यासाठी निर्गुण निराकार नाही, सगुण साकार पाहिजे. सिंहासनावर कसं बसल? हे रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, ते बसतं का सिंहासनावर? सिंहासनावर बसण्यासाठी सगुण साकार. जेव्हा भक्ताच्या भक्तीमुळे निर्गुण निराकार देव सगुण साकार होतो आणि मग सिंहासनावर विराजमान झाला की ही आनंदाची वार्ता तुकाराम महाराज हात उंच करून जगाला देतात. उभारीला ते हात, उभारीला ते हात, देव बैसल सिंहासन,
पहिली मात हात वर कधी जातो? नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण बारकावे लक्षात घ्या. भीतीच्या पोटी हात वर जातो अथवा आनंदाच्या वेळेला जातो. दोन वेळेला हात वर जातात. हे काही नैसर्गिक नियम आहे, हे काही केंद्र सरकारचे मोदी साहेबाचे नियम नाही की भयानक संकट आलं म्हणजे हात वर करावे असं दिल्लीचे कायदा आहे का? अरे सहज आहे, हे सहज आहे अण्णासाहेब. चालता चालता काटा पायात भरला, आई ग, सहज शब्द आहे. हायवे क्रॉस करताना याच्याजवळ ट्रक थांबला, दोन्ही हात वर करून, बाप रे, इथं नाही आई, इथं बाप. किरकोळ संकट असेल तेव्हा आई ग, काटा बोचला तर आई ग, पण भयानक संकट आल्यावर बाप रे. अति आनंदाच्या वेळेला, हे नैसर्गिक नियम आहे, याच्यात कोणी बदल करू शकत नाही. तुम्ही पहा, महिलांना काही सुचत नाही, त्या खाली मान घालूनच विचार करतात, आणि पुरुषांना आठवत नाही, जसं वर पाहतं. हे काही सरकारचे कायदे नाही, नैसर्गिक आहे. काही सुचलं नाही की महिला खाली बघून विचार करणार, काय आठवलं नाही हे असं वर बघून विचार करते. का? पुरुषाचा आदर्श आकाश आहे, महिलांचा आदर्श धरणी आहे. म्हणून तर रामायणामध्ये सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं आहे. नैसर्गिक. म्हातारपणात माना हलतात की नाही? पुरुषाची मान हलती ती आडवी, महिलांची सरळ. म्हातारपणात. माझं खोटं असेल तर आजचं कीर्तन संपल्यावर काही काम आहे का उद्यापासून तुम्हाला? माना बघून या, कधीही पहा. पुरुषाची मान आडवी हालत असते म्हातारपणात, आणि महिलांची सरळ. हे नैसर्गिक आहे. याचं कारण तिला आना म्हणायची सवय झालेली असते. जन्मभर हरभऱ्याची डाळ आणा, मुगाची डाळ आणा, तुरीची डाळ आणा, गव्हाचं पीठ आणा, बाजरीचं पीठ आणा, ज्वारीचं पीठ आणा, तंबाखूची पुडी आणा, आणा आणा आणा. हे जन्मभराची सवय. म्हातारं पुढं दिसलं की अशीच करते, आणा. बरं, ते आणून आणून वैतागून गेलेलं असते. हिनं असं केलं की ते असं. आता नाही, आता नाही. बैलासारखा राबलोन राहुरी तालुका आणला तुझ्यासाठी जन्मभर, तुझ्या पाया पडतो, पण आता नाही, आता नाही, आता नाही. हे आडवण ते सरळ. हे नैसर्गिक नियम आहे, नैसर्गिक आहे. अरे या उसातून त्या उसात चालला तुम्ही, तुम्हाला माहिती नाही, मध्ये बांध होता अण्णासाहेब, आणि त्या बांधावर बिबट्या उभा. आता बाप रे, आता दोन्ही हात वर. हे काय कायदे आहे का? बिबट्या बघितल्यानंतर हात वर करावे? अरे आपोआप जातात. अति भीतीच्या वेळेला हात वर जातो, आणि अति आनंदाच्या वेळेला, दोनच वेळेला हात वर जातात. अति आनंद झाला म्हणजे षटकारची गरज आहे, मग विश्वचषक मिळतं भारताला, आणि तेंडुलकरच्या हातात बॅट आहे. षटकार मारला तर भारताला वर्ल्ड कप मिळणार आहे. सगळा भारत श्वास रोखून पाहतो टीव्हीकडे. काही काही तर प्रार्थना करतात, पांडुरंगा एवढा षटकार मारू दे, एवढा. तरुण पोरं, लहान मुलं, षटकार, तेंडुलकर षटकार, खालून वरटतात. बरं का? झालं अण्णासाहेब, योगायोग, षटकारच मारला. अरे दोन्ही हात वर करून म्हाताऱ्या सहित सगळे बाकडे तुटेपर्यंत घरातले नाचतात. हे आनंद. आनंद झाला की हात वर, भीती वाटली की हात वर. तुकोबारायला आनंद झाला. दुसरं एक महत्वाची सूचना जर द्यायची असेल तर हात वर करून द्यायची पद्धत आहे. जर कोणी माऊलीच्या पालखी सोहळ्यात पंढरपूरला गेला असेल तर त्याला कळेल. आळंदीपासून पालखी सोहळा सुरू होतो आषाढीला, पुढे पुणे, आणि मग सासवड पासून माऊलीचे चोपदार. तिथे पालखी सोहळा पोचला की चोपदारनं काठीवर केली की सगळे शांत. 4-5 लाख लोक शांत होतात. नुसतं एवढा
हात वर केला की मग सूचना असते. हरवलेल्या वस्तू, एक बॅटरी, एक छत्री, एक प्लास्टिकचा कागद. सापडलेल्या वस्तू, एक म्हातारी, एक म्हातारण, जर्मनचं ताट. काय असेल ते श्रीकांत बुवा? उद्या सकाळी 6:30ला निघायचं आहे. मग आरती सुरू होते. महत्वाची सूचना, महत्वाचा संदेश द्यायच्या वेळेला हात वर करण्याची पद्धत असल्यामुळे जगाला महत्वाचा संदेश सांगताना उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात. जगी जाणविली मात, हात वर करून तुकोबाराय हा महत्वाचा संदेश देतात. उभारीला हात, जगी जाणविली मात. पण आता 11:30 होईल थोड्या वेळात. जगी जाणविली मात, जगी जाणविली मातन उभारीला हात. पण हा महत्वाचा संदेश नेमका कोणता? देव बैसल सिंहासन, महाराज देव बैसले, तुम्ही बसले, बरं झालं. उभारीला हात, जगी जाणविली मात. पण महत्वाचा संदेश तुकाराम महाराज जगाला सांगतात तो नेमका कोणता? दुसऱ्या चरणात, देव बैसले सिंहासनी. 2 माता बसल्या, अन्नपूर्णा. आता अन्न टंचाई नाही तुम्हाला बरं का चिंचोलीकर. अन्नपूर्णा, कालिका माता, शणेश्वर भगवान आणि काल भैरव. जेव्हा काही संकट येत असतं तेव्हा भगवान शंकरजी जटा आपटतात. जटा आपटल्यावर पहिला उत्पन्न होतो तो वीरभद्र. वीरभद्र ते सती जळून भस्म झाली म्हणे. महादेवाला कळालं, क्रोध आवरला नाही तरी जाऊ नको म्हटलं होतं हिला. दक्ष राजाच्या घरी यज्ञ होता. सती दक्षाची कन्या आहे. आपल्याला निमंत्रण नाही, निमंत्रण नाही. महादेवजी म्हणाले निमंत्रणाशिवाय जायचं नसते सती. काही ठिकाणं अशी आहे निमंत्रण असलं तरी जाऊ नये बरं का. ते तुम्हालाच पाठ आहे महेश महाराज. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं लग्नाला, निमंत्रणाशिवाय लग्नाला जाऊ नका. काही काही माणसाची सवय असते. दुपार झाली की कारण जेवणाचं काय मंगल कार्यालय, सगळे कार्यालय त्यांचेच.
अरे निमंत्रण आहे नसू दे रे विचारलं तर मुलीकडचे लेका मुलीकडचे मुलाकडचे दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं दुपारी मुलीकडं संध्याकाळी मुलाकडचं 2 शब्दावर 6 महिने जेवतं तुळशीच्या लग्नापासून आषाढीपर्यंत मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं. एक दिवस मंगल कार्यालयातच पंगत होती बसलं जेवायला आणि पंक्तीचा मालक आला. अनोळखी चेहरा बघून मालक पुढे उभे राहिले. कुठले आपण खाली मान घातले. ए खाली मान घाले कुठले तुम्ही मी का मुलीकडचा काय नाही नाही गडबड झाली मुलाकडचा. उठ का म्हणतोस माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे मुलीकडचं मुलाकडचं. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. नाही तर का हो तुम्ही आला नाही कुठं चिंचोलीला आम्हाला कुठं निमंत्रण. ग्रामस्थांच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण. लेका कोरोना झाला होता तर नगरचा डॉक्टर तुझ्याकडे यायचा का तू नगरला पळायचा. व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा आपुल्या परिहारा लागोनिया इथं बिन निमंत्रण जावं बघा रामबाबा. तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे. महादेवजी सांगतात सतीला पण 4 ठिकाणं अशी आहे सती निमंत्रणाशिवाय जाता येतं. कोणती 4. मित्राच्या घरी मित्राला गुरुच्या घरी शिष्याला भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी पुत्राला. मग तो उभीच झाली सती. तेच म्हणते ना मी माझ्यात पप्पाकडे येत नाही आणि निमंत्रणाची गरज काय. आता 2 शिवगण दिले. 2 शिवगणा संवेद सती गेली. पण इकडे सक्त ताकीद केली होती राजा दक्षानं. माझा जावाई शंकर भगवान वाणी पुरुष आहे निमंत्रणाशिवाय येणार नाही पण माझी मुलगी येण्याची शक्यता आहे. इथे सती आल्यावर तिच्यासोबत जो कोणी बोलेल तिचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल म्हणून दक्ष त्रास काहून सन्मानी. सतीनं बघितलं शंकराला पूजेचं स्थान नाही. सती जळून भस्म झाली. हे शंकराला कळालं. समाचार जब शंकर पाय. क्रोध आवरला नाही जटा आपटली त्यातून प्रगट झाले ते वीरभद्र. समाचार जब शंकर पाय वीरभद्र करी कोप पठाय. मग वीरभद्र आणि कालभैरव भूतावेताळची सेना सगळे जमा केले आणि यज्ञाचा विध्वंस राजा दक्षाचा. मूळ स्थान वीरभद्र कालभैरव पुन्हा शनेश्वर सगळे घाबरतात. आता घाबरायचं कारण नाही. शनेश्वराची कृपा आहे तुमच्यावर. आता काय घाबरायचं कारण नाही. कालिका माता आणि अन्नपूर्णे सदापूर्णे. दररोज जरी झाला संन्याशी माध्यान्नासी तोंडवासी. संन्याशी जरी झाला तरी दुपारच्या वेळी त्याला अन्नाची गरज आहे. आता साक्षात अन्नपूर्णा चिंचोलीत आहे. आता अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून हात उंच करून महत्वाचा संदेश जगाला देतात. देव बैसले सिंहासनी. सिंहासनी बसले असेल देव आम्हाला काय फायदा. अरे पुढचं ऐकलं नाही तुम्ही लगेच शंका घेता. सिंहासनावर बसला कशासाठी. आल्या याचका पुढे धनी आल्या याचका पुढे धनी आल्या याचका पुढे धनी आल्या याचका. देव बैसले सिंहासनी आला याचका पुढे आला याचका पुढे धरी. देव बैसले सिंहासनी आला याचका पुढे धरी आला याचका पुढे धरी. हे उत्तरार्धात उत्तर आहे.
देव बैसले सिंहासनी. पण सिंहासनावर बसले कशासाठी? पेपरला फोटो येण्यासाठी. मग आल्या याचका पुरे धनी. ते दोन शब्द याचक आणि धनी. धनी शब्दाचा अर्थ इथे इच्छा असा घ्यायचा. बरं का? शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. उच्चार सारखे आहे, कुठे चार चार अर्थ होतात. वाणी 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 वाणी. वाणी बोलणं, वाणी उणीव, वाणी दुकानदार आणि वाणी प्रमाणे. शब्द एकच आहे ना, अर्थ चार झाले की नाही? एक तर अभंग नाही पण पाठ आहे तुम्हाला. डोंगरावरची मेंढर रे दुधावानी पांढर. शब्द काय? दुधावानी पांढर म्हणजे दुधाप्रमाणे. इथं वाणीचा अर्थ प्रमाणे. जडदेहाला घेऊन वाणी गेला. इथं वाणी म्हणजे दुकानदार. ही ऐका वाणी, हे बोलणं. आणि कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला? इथं उणीव. उच्चार सारखाच असला तरी अर्थ एक नसतो. तसं धनी, कुठे धनी शब्दाचा अर्थ मालक आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी म्हणजे मालकच घ्यायचं. पण धनी म्हणजे इच्छा. तो अभंग तुम्हाला पाठ आहे. काय तुझा जीव जातो एका दिसे. 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 फराळ्याच्या मिसे धनी घेसी, धनी घेसी. फराळ्याच्या मिसे धनी घेसी, धनी घेसी. काय तुझा जीव जातो एका दिसे. काय तुझा जीव जातो एका दिसे. फराळ्याच्या मिसे धनी घेसी, धनी घेसी. फराळ्याच्या मिसे धनी घेसी, धनी घेसी. काय तुझा जीव जातो एका दिसे. काय तुझा जातो एका दिसे. काय तुझा जीव जातो एका दिसे. फराळाचा विषे धनी घेसी. राधे राधे. फराळाचा विषे धनी घेसी. काय तुझा जीव जातो एका दिसे. फराळाचा विषे धनी घेसी. इथं धनी शब्द आहे बरं का महेश महाराज. हा अभंग एकादशीचा सगळ्यांना पाठ आहे. 15 दिवस आलं पुढचं सगळं. 15 दिवस एक एकादशी कार्य करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी. फराळ्याच्या मिसे धनी घेशी. निमित्त फराळाचं करतो आणि द्वादशीला लाजवील असं खातो. इथे धनी म्हणजे इच्छा. धनी म्हणजे इच्छा. तसं आल्या याचका पुरे धनी. जो जो याचक ज्या ज्या इच्छेनं येईल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सिंहासनावर बसला. देव बैसले सिंहासनी. कशासाठी? आल्या याचका पुरे धनी. इथं धनी म्हणजे इच्छा घ्यायचा. तुम्ही कोणती इच्छा करा. ते कल्पतरू पुरविता. ते कल्पतरू. म्हणून तर दाखवा काय लारे लारे कसं चालतं इथं. ठोका ठाका नाही चालत. पाठ नाही न काय नाही. म्हण ना मग. जाऊ दे टाइम पण म्हणच. काय नाटक चालले. अरे असंच चाललंय सध्या. पाठ नाही असं नाही सांगत. आपला टाइम जातो म्हणे. आतापर्यंत म्हणून झालं असतं. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. आम्ही जे जे इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. आम्ही जे जे इच्छा करू. ते कल्पतरू पुरविता. ते कल्पतरू पुरविता. ते कल्पतरू पुरविता. ठीक आहे ठीक आहे.
ते आहे, पण ते उत्तरार्ध काय होतं त्याला पूर्वार्ध जोडलं पाहिजे ना. का पोटाला पोट लावायचं? पोटाला पोट समजते का? एक कीर्तनकार पोटावर कीर्तन करत होता. इथे एवढे पोट, केवढा बोबाट तयाचा, पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. हे पोट टाळकऱ्यानं ऐकलं न उचललं. आजी देतो पोट भरी. काही संबंध आहे का त्याचा पोटाला पोट? विठ्ठल महेश महाराज हे सगळे परिचयाचे असल्यामुळे चालतंय भाऊ, बाहेर नाही बोलत आम्ही एवढं परिचय. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. कल्पतरू खाली फळे येती मागितली. बस जी तुमची इच्छा असेल ते. तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, चाललं होतं ते तहान लागली आणि पुन्हा उन्हाचा चटका सहन होईना म्हणून शेजारी एक झाड रस्त्याच्या त्या झाडाखाली जाऊन बसलं. गार सावली, पण ते झाड कल्पतरूचं होतं, त्याला माहितीच नाही. बसलं, घाम पुसला आणि म्हणला पाणी पाहिजे होतं बुवा. डॉक्टर इकडे आणा त्यांना, डॉक्टरना. तनपुरे वा वा, आताच कुठंतरी होतं भाऊ बॅनर तिकडच्या भागात. नाही कुठेही असते ते महाराष्ट्रात. इकडे आला चालेल, जाऊ चुकवत नाही या भागात मी असल्यावर. बसू द्या. तिथूनच आलो मी तर घेऊन आलो असतो तुम्हाला. बस बसा, मग नंतर भेटू आपण. बस बस, हात धरे भाऊ. विठ्ठल विठ्ठल ते झाडाखाली बसलं, टेकलं, बुंध्याला म्हणला पाणी पाहिजे होतं म्हटल्यावर झरा लागला. गटा 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 पाणी प्यायलं. पाणी पिऊन झाल्यावर म्हणला भाकरी आणली असती तर ताटच आलं. जेवलं म्हणला अंथरायला काही पाहिजे होतं म्हटल्यावर स्प्रिंगचा पलंग आला. पलंगावर बसलं, टेकलं, कलंडलं आणि मग मनात आलं. म्हणलं आलो तेव्हा काहीच नव्हतं. पाणी पाहिजे म्हटलं तर झरा लागला. जेवण पाहिजे तर ताट आलं. अंथरायला पाहिजे म्हटल्यावर पलंग आला. इथं भूत तर नसल आणि आलं भूत. खाणार तर नाही आणि खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू. तू का म्हणे जे जे इच्छा करून ते ते कल्पतरू पुरविता. हे तिघ आहे. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी. आता म्हणा आवडीचे धनी पुरविता. आवडीचे धनी पुरविती. पुरविती कामधेनू कल्पतरू चिंतामणी. आवडीचे धनी पुरविती. आवडीचे धनी पुरविती. आवडीचे धनी पुरविती. आवडीचे धनी पुरविती. कामधेनू. कामधेनू शब्दाचा अर्थ काय होतो? डॉक्टर तनपुरेजी, काम शब्दाचा अर्थ इच्छा आणि धेनू शब्दाचा अर्थ गाय. ही मजा पहा. मालकाची जी इच्छा असेल ती पूर्तता करण्याची क्षमता ज्या गायीत आहे तिला म्हणतात कामधेनू. आपली जर्सी कामधेनू होऊ शकत नाही अण्णासाहेब, किती दूध देत असेल तरी. तरी होईल काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. तरी होय काय कामधेनू. तरी होय काय. तरी होय
झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किती दूध दिलं म्हणजे काय कामधेनू होत असते का? हं? परित्या निराळ्या कामधेनू परित्या निराळ्या कामधेनू. परित्या निराळ्या कामधेनू. असं उदंडत्या गाई म्हशी आणि शेळ्या. गाई आणि शेळ्या. उदंडत्या गाई म्हशी आणि शेळ्या. गाई म्हशी आणि शेळ्या. परित्या निराळ्या कामधेनू. परित्या निराळ्या कामधेनू. परित्या निराळ्या कामधेनू. वा वा तर म्हणत जा. उदंडत्या गाई उदंडत्या गाई म्हशी आणि शेळ्या. परित्या निराळ्या कामधेनू. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. म्हणून कामधेनू कल्पतरू आणि चिंतामणी हे कशासाठी? आवडीचे धनी पुरविती. धनी म्हणजे इच्छा. इच्छा पूर्तता करण्यासाठी हे आहे. तसं भगवान साक्षात कल्पतरू आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करून ते ते कल्पतरू पुरविता. म्हणून आल्या याचका पुरे धनी. जो याचक ज्या इच्छेनं आमच्या दरबारात येईल त्याची आम्ही इच्छा पूर्ण करू. याकरता भगवान आज विराजमान झाले. ती आनंदाची वार्ता तुकोबाराय सांगतात. उभारीला हात जगी जाणविली मात. देव बैसले सिंहासनी. कशासाठी? तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आल्या याचका पुरे धनी. 11:15 झाले श्रीकांत बाबा. बरं का? 15 मिनिट उशिरा सुरू झाल्यामुळे आपण वाढून घेऊ 15 मिनिट एवढंच. नाही तर आमचं रामायण 40 गावला आहे बरं का महेश बाबा. तरी पहाटे 4ला उठलो, 6ला निघालो. सवयीप्रमाणे बिफोर आलो. तर काही काही गोष्टी हिशोबात धरायच्या असतात रामबाबा. ट्रॉफिक आहे, पंक्चर आहे आणि डिझेल आहे. ह्या 3 गोष्टी हिशोबात धरून तो तास बाजूला काढायचा. जन्मात वेळ चुकत नाही. 1 तास बाजूला काढायचा. ट्रॉफिक लागलं, अरे पण आपण काय राष्ट्रपती आहो का? ट्रॉफिक लागलं का नाही? तुम्हालाही लागलं, मलाही लागलं. ट्रक बंद पडली, पण तरी अर्धा तास राखीव होता. टेन्शन आलंच नाही. इथं आलो तेव्हा 10 मिनिट आधीच. म्हणून हा तास दररोजचा आम्ही राखीव. 4लाच उठलो, 40 गाव, 6ला निघालो. तरी एका ठिकाणी ब्रेक लागला, तुम्हाला कळलं असेल. कुरणगाव चा फोन आला. म्हणले पांडुरंगजी मुरलीधरजी सदाफळची नाद बोलते. म्हटलं पंढरीच्या पांडुरंगाची नाद का? जावंच लागलं मला. तिथे गेले 15 मिनिट. ठीक आहे. सगळ्या सोहळा व्यवस्थित झाला. सुंदर मूर्त्या आणल्या. सुंदर मंदिरात गेल्यानंतर पाहत राहावं अशा सुंदर मूर्त्या. आणि मंदिरही सुंदर बांधलं. काही भागवा भागवी नाही, काट कसर नाही. आपण जाऊ, पण पुढच्या पिढ्या या हयात पिढीचं नाव घेत राहील की केवढा ठेवा आमच्यासाठी केला. पारमार्थिक कार्य. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. जेवण असेल ना, एवढा समाज जेव घालायचा आहे पुन्हा, आहे का नाही? एवढा समाज ग्रामस्थ तयार आहे. त्यात तरुण पोरं जेव घालायला तयार आहे. फक्त जेवणाऱ्याची वाट आहे. पण कीर्तन संपल्याशिवाय नाही जेवतायत. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या, त्या शेवटपर्यंत हात आहे. फोटोग्राफर गेले का? हा तिथं आहे. या या. तरी म्हटलं आल्यापासून आम्हाला त्रास दिला ना, आता कुठं गेले? या इकडे इकडे इथं या. इकडचे हात घे. पहा हा सोहळा उद्या जमलं तर पेपरला पहिल्या पानावर येऊ द्या की मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने चिंचोली येथे भजन करणारा जनसागर. असं अरे हे कळू द्या ना. मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना. खेड्यात केवढे मोठे कार्यक्रम करतात लोक. राहुरीचे लोक वाचतील ना. मग सर्वांनी एका तालात विठोबार थांबा रामभाऊ. एक ताळ वाजू नका. एक थांबा. हार घालायची घाई करू नका. मी सांगतो बरोबर. एक
आता एक हात वर हा, एक जरा ताकद, एक जरा टाळीत हा, शाबास, एक हा, एक एक एवढं घे रे भाऊ, हे टाटा बिर्लाल नाही जे चिंचोलीत आहे ते. हा शाबास. विठोबार